वेलकम अगेन इन दिस क्लास. आपल्याला आज बघायचं आहे 7th चॅप्टर व्हेरिएशन. कन्सिडर द फॉलोइंग एक्झाम्पल्स. आपल्या इथं 2 एक्झाम्पल्स बघायचे आहेत. त्यामध्ये कशा प्रकारे चेंजेस होतात आपण ते बघून आपला जो व्हेरिएशन आहे तो बघायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन. अभय वॉन्टेड टू बाय सम नोटबुक्स. ही आस्क्ड द प्राइसेस फॉर द नोटबुक्स अँड ही कम्प्लिटेड दी टेबल. आपल्याला इथं टेबल एक दिसतो. त्या टेबलमध्ये 2 रकाने दिसतात. पहिला रकाना आहे तो नंबर ऑफ नोटबुक्स आणि दुसरा रकाना आहे कॉस्ट ऑफ दी बुक्स. आता इथं आपल्याला पहिला दिसतो नंबर ऑफ नोटबुक्स. आपण यासाठी व्हेरिएबल घेतलेला आहे एक्स. कॉस्टसाठी आपण घेतलेलं आहे वाय. आपल्या इथं वेगळे सुद्धा लेटर आपण घेऊ शकतो, पण आपल्याला सुरुवातीला बघायचं आहे की एक्स आणि वाय. आपले व्हेरिएबल आपण शक्यतो घेताना एक्स आणि वाय घेतो, म्हणून आपण इथं एक्स आणि वाय घेतलेला आहे. ज्यावेळी त्यानं 12 नोटबुक्सची किंमत विचारली तर त्या ठिकाणी त्याला 240 रुपये अशी किंमत मिळाली होती. When he asked for 12 notebooks, he get the cost of 12 notebooks as 240. For 6 notebooks, the cost is 120. For 3 notebooks, the cost is 60 rupees. For 10 notebooks, the cost is 200 rupees. For 24 notebooks, the cost is 480 rupees. For 1 notebook, the cost is 20 rupees. Abhay observed from the table that if he decreases the number of notebooks, the cost of notebooks decreases, and if he increases the number of notebooks, the cost of notebooks also increases. म्हणजे आपल्या त्या टेबलमध्ये असं लक्षात येतं की सुरुवातीला आपण जर समजा नंबर ऑफ नोटबुक्स कमी केले तर त्याच्यामध्ये कॉस्टसुद्धा कमी होतो. आपण जर समजा नंबर ऑफ नोटबुक्स वाढवले तर त्याचा कॉस्टसुद्धा वाढत जातो. म्हणजे आपल्या या ठिकाणी एक असं लक्षात आलेलं आहे की तुमचा एक व्हेरिएबल कमी केला, तुमचा दुसरासुद्धा व्हेरिएबल त्या प्रमाणात कमी होतो. जर आपण एक व्हेरिएबल वाढवत गेलो तर दुसरा व्हेरिएबलसुद्धा त्या ठिकाणी वाढत जातो. दिस टाईप ऑफ व्हेरिएशन इज कॉल्ड डायरेक्ट व्हेरिएशन अँड इज डिनोटेड इन मॅथमॅटिकल सिम्बॉल अल्फा. आपल्याला अल्फा चिन्ह आहे, त्याला आपण अल्फा असं म्हणतो. हे ग्रीक लेटर आहे. आता हे अल्फा म्हणजे आपण जवळपास याप्रमाणे चिन्ह काढायचं आहे. आपल्याला हे नंतर आणखी सायन्समध्ये सुद्धा लागणार आहे, पण आपल्याला इथं लक्षात ठेवायचं की अल्फा याचा अर्थ हे प्रपोर्शनसाठी घ्यायचं आहे. डायरेक्ट व्हेरिएशन किंवा दुसरा पार्ट आहे त्यासाठी आपल्याला हे चिन्ह वापरायचे. दोन्हीच ठिकाणी व्हेरिएशन जरी बदलला तरी तुमचं चिन्ह मात्र एकच राहणार आहे. आपण याला म्हणतो अल्फा. दिस इज दी व्हेरिएशन. आणि आपल्याला जर व्हेरिएशनचा विचार केला तर आपल्याला लक्षात असं येतं की तुमचा याप्रमाणे लिखाण करायचं आहे. एक्स इज द फर्स्ट व्हेरिएबल अँड वाय इज द सेकंड व्हेरिएबल. आपला फर्स्ट व्हेरिएबल तो आपण सुरुवातीला घ्यायचा आहे. एक्स व्हेरीज डायरेक्टली विथ वाय. आपण हे अशा प्रकारे लिहितो, अशा प्रकारे म्हणतो एक्स व्हेरीज डायरेक्टली टू वाय किंवा एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय. आपण ह्या 2 प्रकारे लिहू शकतो. एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय किंवा एक्स व्हेरीज डायरेक्टली विथ द व्हेरिएबल वाय. आता आपण याच्यामध्ये सुद्धा काहीतरी रिलेशन असतं. रिलेशन आपल्याला कशाही प्रकारे वाढवत जातं गेलेली दिसत नाही. तर आपल्याला ही जी वाढ झालेली आहे ती कशा प्रकारे असते आपण ते बघायचं आहे. इथं आपल्याला असं लक्षात येतं की 12/240 वरती दिलं त्याप्रमाणे आपलं ॲन्सर मिळालं 1/20. 6/120 उत्तर मिळालं परत 120. 10/200 परत उत्तर मिळालं 120. आणि आपला सगळ्यात शेवटचा रकाना दिसतो तो तोच आहे. म्हणजे तुमचा आपण सगळ्याशी 1:2 काय आपण काढलं तर हे सगळीकडे तुमचं रेशो तेवढा दिसतो. म्हणजे आपलं हे त्या ठिकाणचं उत्तर मिळालं. म्हणजे आपलं उत्तर मिळालं हिअर द रेशो ऑफ ईच टर्म इज द सेम. म्हणजे आपला इथं जो रेशो आहे तो रेशो आपल्याला इथं प्रत्येक वेळी सेम मिळतो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आता हे नेमकं लिहायचं असतं कसं. आता हे 2 आता आपण जे स्टेप बघणार ते मात्र स्टेप तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. पुढचे आपल्यासाठी मात्र ते जरा जास्त महत्त्वाचे आहेत. देअरफॉर आता आपण इथं लिहिलं होतं एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय. आपण याच्यामध्ये हा जो आपण बघितला तो कॉन्स्टंट आहे. प्रत्येक वेळी तुमचा रेशो कॉन्स्टंट येतो, आपण ते इथं वापरायचं आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू के इंटू वाय. आपला हा जो प्रपोर्शनलचा आहे अल्फा आहे चिन्ह, आपण हे चिन्ह काढायचं आहे. कारण आपण मॅथमॅटिक्स सिम्बॉल आहे, आपल्याला मॅथमॅटिक्स सिम्बॉलमधून जर एक्झाम्पल सॉल्व करायचं असेल तर इक्वेलिटी लागते. कारण आपण सोडवत असताना इक्वेलिटीचा आपण वापर करून सोडवत असतो. पण आपण इथं व्हेरिएशन आहे त्या सगळ्यामध्ये तुमचा रेशो होता आणि रेशो इक्वल होता म्हणून आपण त्या ठिकाणी लिहिलं इक्वल टू.
आणि जो रेशो आहे तो कॉन्स्टंट असतो, म्हणून आपण इथं लिहिलं इक्वल टू के. म्हणजे आपलं उत्तर मिळालं एक्स इज इक्वल टू के इंटू वाय. आणि आपण इथं केला म्हणतो के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कुठलंही व्हेरिएशन असो, आता हे आपण डायरेक्ट व्हेरिएशन घेतलेलं आहे, पुढचं असेल तर आपण वेगळं घेणार आहे. तर ह्या प्रकारामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं आहे इज इक्वल टू के आपण ज्यावेळी लिहितो त्यावेळी आपण जे चिन्ह असेल मॅथमॅटिकल सिम्बॉल तो आपण काढलेला असतो आणि आपण इथं लिहिलं असतं इज इक्वल टू के. बाकीचे दोन मात्र तुमच्या आहे तसे असतात, त्याची जागा बदलायची नाही, फक्त व्हेरिएशन चिन्ह काढून त्या ठिकाणी इक्वल टू के लिहायचं आहे आणि आपण पुढे लिहायचं आहे के इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि आपला फक्त सगळ्यात शेवटचा भाग असेल तो आपण केची किंमत काढतो. आणि केची किंमत काढण्यासाठी आपण इथं काय केलेलं आहे तर तुमचा करस्पॉन्डिंग एक्स आणि वाय तुम्ही फक्त न्यूमेटर डिनॉमिनेटरमध्ये घेतलेला आहे, तुम्ही त्यावरून केची किंमत काढलेली असेल. तुम्ही इथं केची किंमत प्रत्येक वेळी समान असते ती काढलेली असते. आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना ते शोधावं लागतं आणि आपण ह्याप्रमाणे शोधतो. म्हणजेच एक्स इथं आहे, वाय मल्टिप्लाय आहे ते डिवाइड होईल, म्हणजे एक्स डिवाइड बाय वाय इज इक्वल टू के. दिस इज कॉल्ड दी इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. म्हणजे आपल्या इथं मात्र इक्वेशन ऑफ व्हेरिएशन दोन वेळा लिहायचं आहे. पहिलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे ते म्हणजे तुमचं त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढण्यासाठी असेल आणि ज्यावेळी तुम्ही कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढाल त्यावेळी मात्र तुम्हाला आणखी एकदा हे इक्वेशन लिहावं लागतं. त्यामध्ये तुमची केची व्हॅल्यू जी आहे ती तुम्ही सबस्टिट्यूट करायची असते. आपण त्यालासुद्धा इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणायचं आहे. या दोघांच्या मला फरक एवढाच आहे, पहिलं असेल ते तुमचं केमध्ये असतं, दुसरं असेल तुमचं ते केची व्हॅल्यू काढल्यानंतर जे उत्तर मिळतं तुम्ही ते तिथं लिहायचं असतं आणि तुमची ती व्हॅल्यू त्या ठिकाणी लिहिल्यानंतर तुमचं उत्तर मिळतं ते इक्वेशन ऑफ व्हेरिएशन असतं. म्हणजे हा दोघांच्या मधला फरक लक्षात ठेवा. नाव नेक्स्ट एक्झाम्पल इज 20 स्टुडंट्स वॉन्ट टू स्टे इन सम रोज. आता इथं त्यांच्या ओळी करायच्या आहेत, 20 स्टुडंट्स आहेत त्यांच्या ओळी करायच्या आहेत. तर आपल्याला त्यामध्ये कशाप्रकारे त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन करता येईल आपण ते इथं बघायचं आहे. आपण इथं जे व्हेरिएबल्स आहे आपण ते व्हेरिएबल मागच्याप्रमाणे घेतलेले आहेत. नंबर ऑफ रोज आपण यासाठी व्हेरिएबल घेतलेला आहे एक्स. नंबर ऑफ स्टुडंट्स इन ईच रो, एका रोमध्ये त्या ठिकाणी किती विद्यार्थी असू शकतील, किती स्टुडंट्स असतील आपण ते बघितलं, याला म्हटलं वाय. सपोज वी वॉन्ट टू मेक ओनली वन रो, म्हणजे सगळे तुमचे विद्यार्थी एकाच रोमध्ये असतील, याचा अर्थ एका ओळीमध्ये तुमचे पूर्ण 20 विद्यार्थी होतील. समजा आपण त्याच्यामध्ये 2 ओळी करायच्या ठरवल्या. इफ यू वॉन्ट टू मेक 2 रोज देन इन ईच रो देर विल बी 10 स्टुडंट्स. इफ यू वॉन्ट टू मेक 4 रोज देन इन ईच रो 5 स्टुडंट्स विल स्टँड. आपल्याला जर 2 ओळी करायचे असतील तर त्यामध्ये एकूण प्रत्येक ओळीमध्ये 10 विद्यार्थी येतील. 4 ओळी करायचे आहेत तुमचे 5 विद्यार्थी प्रत्येक ओळीमध्ये येतील. समजा आपल्याला 5 ओळी करायचे आहेत तर आपल्याला प्रत्येक वेळी त्या ठिकाणी बरोबर 4 विद्यार्थी एका ओळीमध्ये तुम्हाला राहिलेले दिसतील. म्हणजे आपल्याला इथे एक लक्षात येतं हिअर इफ वी इन्क्रीज द नंबर ऑफ रोज देन द नंबर ऑफ स्टुडंट्स इन ईच रो डिक्रीजेस. म्हणजे मगाशी आपण बघत असताना बघितलं होतं की प्रत्येक वेळी तुमचा एक व्हेरिएबल वाढवला दुसरा व्हेरिएबलसुद्धा वाढतो, पण आपल्या इथं उलटं झालेलं दिसतं. आपण इथं नंबर ऑफ रोज जर वाढवत गेलो तुमचं ईच रोमधली तुमचे जे स्टुडंट्स आहेत त्यांची संख्या त्या ठिकाणी कमी झालेली दिसेल. म्हणजे तुम्ही एक व्हेरिएबल वाढवला दुसरा व्हेरिएबल कमी झाला, म्हणजे अशा प्रकारचं सुद्धा आपल्याला एक व्हेरिएशन मिळतं आणि आपण त्याला म्हणतो इनव्हर्स व्हेरिएशन. दिस टाईप ऑफ व्हेरिएशन इज कॉल्ड इनव्हर्स व्हेरिएशन अँड इज रिटन ॲज. मगाशी आपण बघितलं होतं एक्स इज प्रपोर्शनल टू वाय, आता इथं उलटं झालेलं आहे. एक्स इज प्रपोर्शनल टू वाय आहे पण इथं 1/y आहे. तुमचा जो वाय आहे तो आता वाय बदलताना मात्र त्याला डायरेक्टमध्ये नाही आहे, इन्व्हर्समध्ये आहे. त्यामुळे तुमचं इथं मात्र इन्व्हर्स असल्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं की 1/y येईल. एक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वाय. आता म्हणताना म्हटलं इन्व्हर्सली प्रपोर्शनल, पण लिहिताना काय लिहिले 1/y. म्हणजे एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 1/y. आपण 1 लिहू शकत नाही म्हणून आपण त्या ठिकाणी शब्द वापरलेला आहे इन्व्हर्स. देअरफॉर एक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वाय. म्हणताना मात्र जरा व्यवस्थित लक्षात ठेवा, आपण लिहिताना 1/y लिहिलेलं आहे पण म्हणताना इन्व्हर्स म्हणायचं आहे. म्हणजेच एक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वाय. आपण याचं उत्तर आणखी शोधलं तर या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की हा जो नंबर आहे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ स्टुडंट्स इन ईच रो, आपण या दोघांची मल्टिप्लिकेशन केली. मगाची डिवाइड केलं होतं आपण, आता इथं मल्टिप्लिकेशन केली. 1 × 20 इज इक्वल टू 20. दोघांची मल्टिप्लिकेशन 20 झाली. 2 × 10 इज इक्वल टू 20. आपलं परत उत्तर 20 आलं. पुढं आपण या पुढच्यासाठी जरी बघितलं तर 4 × 5 20 आलं. 5 × 4 20. याचा अर्थ आपल्याला मगाशी डिवाइड केल्यानंतर उत्तर सेम मिळत होतं, आता मल्टिप्लाय केल्यानंतर उत्तर सेम मिळालेलं आहे. आपल्याला उत्तर रूल मिळाला हिअर द प्रॉडक्ट ऑफ करस्पॉन्डिंग टर्म्स इज द सेम. म्हणजे आपला मगाचा होता डिवाइड केल्यानंतर रेशो सेम येत होता, आता इथं प्रॉडक्ट सेम आलेला आहे.
या दोघांच्यामधला फरक आहे. आपलं पुढचं नोटेशन याप्रमाणे असेल, देअरफॉर एक्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू वाय. आता आपल्याला परत केमध्ये लिहायचं आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू के इंटू 1/y. फक्त आपण काय केलं, चिन्ह काढलं, त्या ठिकाणी 1/k लिहिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे के म्हणजे नेमकं काय असतं. के इज इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि आपण जर पुढचा भाग बघितला तर पुढच्या भागामध्ये आपण मगाशी लिहिलं त्याप्रमाणे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहायचं असतं. म्हणजे तुमचा हा जो 1/y आहे तो डिवाइड बाय वाय दिसतो. आपण इथं मल्टिप्लाय केला म्हणजे आपण इथं जे सेम शोधलं होतं ते आपण इथं उत्तर मिळवलं. देअरफॉर XY इज इक्वल टू के. दिस इज कॉल्ड दी इक्वेशन ऑफ व्हेरिएशन.